स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं ऑगस्ट महिन्यात तर प्रजासत्ताक दिनाचं निमित्त साधून जानेवारी महिन्यात असा वर्षातून 2 वेळा दर 6 महिन्यांनी केला जाणारा इंडिया टुडे सी वोटरचा मूड ऑफ द नेशन अर्थात एमओटीएन सर्व्हे 29 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालाय. देशातील मतदार सध्या काय विचार करतायत? भारतीय राजकारणात सध्या कोणत्या गोष्टींचा प्रभाव आहे? मतदार कोणाच्या बाजूने उभे आहेत? आणि प्रमुख राजकीय पक्षांची कामगिरी कशी आहे? याचा सखोल अभ्यास या सर्व्हेमध्ये करण्यात आलेला आहे. गेल्या 6 महिन्यात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा मतदारांवर काही परिणाम पडलेला आहे का? बिहारमधील निवडणुका, त्यानंतर देशभरात एसआयआरची झालेली घोषणा, येऊ घातलेल्या काही राज्यातील विधानसभा निवडणुका, विविध देशांसोबत होऊ घातलेले मुक्त व्यापार करार, सरकारनं जीएसटीमध्ये केलेले रिफॉर्म्स, ट्रम्प यांच्या लहरीपणामुळे असलेली अस्थिर जागतिक स्थिती, अशा सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर हा सर्व्हे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्यामुळं अशा अस्थिर आर्थिक आणि राजकीय वातावरणात देशभरातील मतदार काय विचार करतायत हे समजून घेण्याच्या दृष्टीनं या सर्व्हेकडे पाहायला हवं. पण या सर्व्हेची मेथॉडॉलॉजी काय होती? एनडीए आणि इंडिया आघाडीची गेल्या 6 महिन्यातील कामगिरी कशी राहिली आहे? मतदारांची पसंती नक्की कोणाला आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येऊ घातलेल्या आसाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि केरळमधील राजकीय स्थिती नक्की काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉईंटमधून. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स. मूड ऑफ द नेशन सर्व्हेचे निष्कर्ष समजून घेण्याआधी आपण या सर्व्हेची मेथॉडॉलॉजी नक्की काय होती ते पाहूयात. सध्याचा मूड ऑफ द नेशन अर्थात एमओटीएन सर्व्हे हा 28 डिसेंबर 2025 ते 21 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये करण्यात आलेला आहे. देशभरातील सर्वच 543 लोकसभा मतदारसंघामधील तब्बल 1,25,000 मतदारांचं सर्वेक्षण करून सेफॉलॉजिस्ट यशवंत देशमुख यांच्या सी वोटर संस्थेनं हा सर्व्हे केलेला आहे. गेल्या 25 वर्षापासून सी वोटर ही संस्था इंडिया टुडे ग्रुपसाठी हा सर्व्हे करत असते. याशिवाय इंडिया टुडे मॅगझिनचं देखील हे 50वं वर्ष आहे. त्यामुळे एवढ्या दीर्घ काळापासून चालत आलेल्या या सर्व्हेचे निष्कर्ष काय असतील हे समजून घेणं देखील महत्त्वाचं आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतरचा हा चौथा एमओटीएन सर्व्हे आहे. याआधी ऑगस्ट 2024, फेब्रुवारी 2025, ऑगस्ट 2025मध्ये एमओटीएन सर्व्हे जारी करण्यात आला होता. त्यामुळे जानेवारी 2026चा हा सर्व्हे आणि त्याची ऑगस्ट 2025च्या एमओटीएन सर्व्हे आणि लोकसभा 2024च्या निवडणुकांच्या निकालासोबत तुलना केली तर आपल्याला जास्त चांगले निष्कर्ष काढता येऊ शकतात. तसंच गेल्या काही महिन्यात देशभरातील राजकीय स्थितीत काय बदल झालेले आहेत हेही समजून घेण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे सर्वात आधी आपण लोकसभा 2024मध्ये एनडीए आणि इंडिया आघाडी व भाजप आणि काँग्रेसची स्थिती नक्की काय होती ते समजून घेऊयात. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं 37% मतांसह 240 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला 21% मतांसह 99 जागा मिळाल्या होत्या. एनडीए आणि इंडिया आघाडीचा विचार केला तर एनडीएला 44% मतांसह 293 जागा मिळाल्या होत्या, तर इंडिया आघाडीला 42% मतांसह 234 जागा मिळाल्या होत्या. लोकसभा 2024च्या निकालाची तुलना जानेवारी 2026च्या एमओटीएन सर्व्हेसोबत केली तर असं दिसून येतं की भाजप 240 वरून 287 जागांपर्यंत मजल मारू शकतो. म्हणजे भाजप पुन्हा एकदा स्वबळावर सत्तेत येऊ शकतो असा एमओटीएन सर्व्हेचा अंदाज आहे. भाजपच्या मतांच्या टक्केवारीत देखील 4% वाढ झालेली दिसतीये. भाजपला 2024च्या लोकसभा निवडणुकीत 37% मतं मिळाली होती, तर आता त्यांना 41% मतं मिळतील असा अंदाज आहे. काँग्रेसचा विचार केला तर त्यांच्या मतांच्या टक्केवारीत कोणताही मोठा फरक झालेला दिसून येत नाही. मात्र काँग्रेसच्या जागांमध्ये मात्र मोठी घट झालेली आहे. काँग्रेस 99 वरून 80 जागांपर्यंत खाली येऊ शकते असा या सर्व्हेचा अंदाज आहे. ऑगस्ट 2025च्या एमओटीएन सर्व्हेमध्ये काँग्रेसला 21% मतांसह 97 जागा मिळतील असा अंदाज होता. त्या तुलनेत देखील काँग्रेसच्या जागांमध्ये मोठी घट झाल्याचं दिसून येत आहे. एनडीए आणि इंडिया आघाडीच्या कामगिरीची तुलना केली तर तिथं देखील लोकसभा 2024च्या तुलनेत एनडीए आघाडीला एज दिसतोय. जानेवारी 2026च्या सर्व्हेनुसार देशात आज निवडणुका झाल्या तर एनडीए आघाडीला 47% मतांसह 352 जागा मिळतील, तर इंडिया आघाडीला 39% मतांसह 182 जागा मिळण्याचा अंदाज आहे. आता याची तुलना आपण ऑगस्ट 2025च्या एमओटीएन सर्व्हेसोबत केली तर तेव्हा एनडीए आघाडीला 47% मतांसह 324 जागा मिळतील, तर इंडिया आघाडीला 41% मतांसह 208 जागा मिळतील असा अंदाज होता. म्हणजे लोकसभा 2024चा निकाल असू देत की ऑगस्ट 2025चा एमओटीएन सर्व्हे, एनडीए आघाडी या दोन्हीच्या तुलनेत चांगलीच कामगिरी करत असताना दिसतीये, तर विरोधी काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी अजूनही स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडताना दिसतीये. पण भाजपच्या आणि एनडीएच्या चांगल्या कामगिरीमागं आणि काँग्रेस व इंडिया आघाडीच्या तुलनेनं खराब कामगिरीमागं नक्की कोणती कारणं आहेत? तर भाजप आणि एनडीएच्या चांगल्या कामगिरीत सर्वात मोठा वाटा आहे तो म्हणजे पंतप्रधान मोदींचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही देशातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत.
55% मतदारांनी पंतप्रधान म्हणून पुन्हा एकदा मोदींच्या नावाला पसंती दिली आहे. ऑगस्ट 2025च्या एमओटीएनच्या तुलनेत यामध्ये 3% वाढ झाली आहे. या उलट 27% मतदारांनी राहुल गांधी यांना देखील पाठिंबा दर्शवलेला आहे. ऑगस्ट 2025च्या एमओटीएन सर्व्हेमध्ये त्यांना 28% मतदारांची पसंती होती. इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी सर्वात योग्य व्यक्ती आहेत असं 29% लोक मानतात. आता त्या खालोखाल 60% लोकांची ममता बॅनर्जी यांना, तर प्रत्येकी 6% लोकांची अरविंद केजरीवाल आणि अखिलेश यादव यांनाही पसंती आहे. राहुल गांधी यांच्या विरोधी पक्षनेता म्हणून कामगिरीवर देखील लोकांनी मतं व्यक्त केलेली आहेत. 44% नागरिकांनी त्यांची कामगिरी चांगली असल्याचं म्हटलंय, तर 32% नागरिक त्यांच्या कामगिरीवर खुश नसल्याचं देखील दिसतंय. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाची कामगिरी कशी राहिली याचा विचार केला तर 41% लोकांनी त्यांची कामगिरी चांगली राहिली आहे, तर 33% लोकांनी त्यांची कामगिरी सामान्य राहिली आहे असं म्हटलेलं आहे. तर 17% लोकांनी काँग्रेसची कामगिरी खराब असल्याचं देखील म्हटलंय. तरी देखील 55% लोकांना काँग्रेस हाच खरा विरोधी पक्ष वाटतो, तर 29% लोकांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस खरा विरोधी पक्ष नाही आहे. काँग्रेसचं नेतृत्व कोणी केलं पाहिजे या प्रश्नावर 36% लोकांनी राहुल गांधी, तर 9% लोकांनी प्रियंका गांधी यांचंही नाव घेतलंय. राहुल गांधींना खूप मोठी लीड दिसत असली तरी लोकसभा निवडणुकीनंतर झालेला एमओटीएन सर्व्हेमध्ये 49% लोकांनी काँग्रेसचं नेतृत्व हे राहुल गांधींनी करावं असं वाटत होतं, जे आता 13% कमी होऊन 36%वर आले. आपण पंतप्रधान मोदींच्या कामगिरीवर समाधानी आहेत का असा प्रश्न विचारला असता 57% लोकांनी समाधानी असल्याचं म्हटलंय, तर 24% लोकांनी समाधानी नसल्याचं म्हटलंय. केंद्रात सत्तेत असलेल्या एनडीए आघाडीच्या कामगिरीवर आपण समाधानी आहेत का असा प्रश्न विचारल्यानंतर 52% लोकांनी समाधानी, तर 24% लोकांनी असमाधानी असल्याचं म्हटलंय. या आकड्यांवरून आपण असं म्हणू शकतो की अजूनही एनडीए आघाडी मजबूत स्थितीत आहे, तर काँग्रेस आणि विरोधी इंडिया आघाडीला अजून खूप काम करण्याची गरज आहे. काँग्रेसच्या विरोधात भाजप मजबूत स्थितीत दिसत असली तरी ज्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष मजबूत स्थितीत आहे त्या राज्यांमध्ये भाजपला जागा जिंकणं कठीण जात असल्याचं एमओटीएनच्या सर्व्हेमध्ये दिसून येत आहे. ज्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत तिथली स्थिती पाहायची झाली तर पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण 42 जागा आहेत. त्यापैकी इंडिया आघाडी, ज्यामध्ये प्रामुख्यानं ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष येतो, त्यांना 54% मतांसह 28 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर एनडीएला, ज्यामध्ये मुख्य पक्ष हा भाजप आहे, त्यांना 42% मतांसह 14 जागा मिळण्याची शक्यता आहे. याची तुलना आपण लोकसभेच्या निकालासोबत केली तर असं दिसून येतं की भाजपला 2 जागा जास्त मिळत आहेत, तर तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसची प्रत्येकी 1 जागा कमी होतीये. त्यानंतर तमिळनाडूमध्ये देखील इंडिया आघाडीला स्पष्ट एज आहे. तमिळनाडूमध्ये लोकसभेच्या 39 जागा आहेत. तिथं आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर इंडिया आघाडीला 45% मतांसह 38 जागा मिळतील, तर एनडीएला 33% मतांसह फक्त 1 जागा मिळेल अशी शक्यता आहे. तमिळनाडूमध्ये इतर पक्षांना 22% मतं मिळण्याची शक्यता वर्तवली जाते, ज्यामध्ये 15% मतं ही सुपरस्टार विजय यांच्या टीव्हीके अर्थात तमिळ व्यतिरिक्त कळघम या पक्षाला मिळतील असा एमओटीएनचा अंदाज आहे. त्यामुळे विजय हे तमिळनाडूमध्ये एक्स फॅक्टर ठरतील यात काही शंका नाही आहे. केरळचा विचार केला तर तिथं लोकसभेच्या 20 जागा आहेत. एमओटीएनच्या सर्व्हेनुसार केरळमध्ये काँग्रेस प्रणित यूडीएफ याला 40% मतांसह 18 जागा जिंकण्याचा अंदाज आहे, तर 28% मतं घेऊनही एलडीएफला एकही जागा मिळण्याची शक्यता नाही आहे. याउलट भाजपला मात्र इथं लोकसभा 2024च्या तुलनेत एका जागेचा फायदा होताना दिसतोय. भाजपला इथं 25% मतांसह 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत केरळमध्ये भाजपला 17% मतांसह एकच जागा मिळाली होती. आता यानंतर आसाममध्ये लोकसभेच्या 14 जागा आहेत. यापैकी 54% मतांसह 12 जागा एनडीला, तर 33% मतांसह 2 जागा इंडिया आघाडीला मिळतील असा एमओटीएन सर्व्हेचा अंदाज आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये तब्बल 21% मतांचं अंतर आहे. आता हे अंतर काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत भरून निघेल का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आता वरील सर्व आकडेवारी लोकसभा निवडणुकीसाठी आहे हे लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे याचा परिणाम किती मोठ्या प्रमाणात विधानसभा निवडणुकीत होईल हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकदाच झाली तरी देखील मतदारांनी वेगवेगळ्या पक्षाला कौल दिलेला आपण पाहिलेला आहे. आत्तापर्यंत आपण जी चर्चा केली आहे ती प्रामुख्यानं निवडणुकीच्या राजकारणाच्या संदर्भानं केली आहे. मात्र एमओटीएन सर्व्हेमध्ये वोट चोरी, निवडणूक प्रक्रिया, अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध या अंगानं देखील काही महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले होते. यामध्ये राहुल गांधी उचलत असलेल्या वोट चोरीच्या मुद्द्यावर नागरिकांना प्रश्न विचारला असता 40% लोकांनी हा मुद्दा खूप महत्त्वाचा असल्याचं म्हटलंय. 14% लोकांनी काही प्रमाणात महत्त्वाचा आहे, तर 27% नागरिकांनी हा मुद्दा बिलकुल महत्त्वाचा नसल्याचं देखील म्हटलंय. यानंतर 10% नागरिकांनी यापेक्षा इतर खूप मुद्दे आहेत जे यापेक्षा अतिशय महत्त्वाचे आहेत असं देखील म्हटलेलं आहे.
याला जोडूनच देशातील निवडणुका फ्री आणि फेअर होत आहेत का असा देखील प्रश्न विचारला असता 57% मतदारांनी निवडणूक फ्री अँड फेअर होतीये असं मान्य केलंय, तर 37% नागरिक यांना निवडणूक फ्री अँड फेअर होत नाही असं वाटतं. त्यामुळे नागरिकांचा अजूनही निवडणूक आयोगावर, निवडणूक प्रक्रियेवर विश्वास असल्याचं दिसतंय. मात्र निवडणूक आयोग देखील अजून जास्त पारदर्शक असला पाहिजे अशी देखील त्यांची भावना आहे. परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीनं विचार करायचा झाला तर भारत अमेरिका संबंधांचा विचार केला तर ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात भारत अमेरिका संबंध कसे राहिलेत असं विचारलं असता 21% लोकांनी पूर्वीपेक्षा चांगले, 16% लोकांनी सारखेच, तर 54% लोकांनी संबंध बिघडल्याचं म्हटलेलं आहे. आता ज्या प्रकारचा लहरीपणा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वागण्यात आणि बोलण्यात आहे त्यानुसार सर्व्हेतील आकडेवारी बरोबरच असल्याचं म्हटलं पाहिजे. कारण ट्रम्प आल्यापासून भारत अमेरिका संबंध प्रचंड ताणलेले आहेत. त्यामुळे संबंध सुधारले आहेत असं म्हणणारे 21% नागरिक नक्की कोण आहेत याचा देखील शोध घेतला पाहिजे. एनडीए सरकारचे सर्वात मोठं यश आणि सर्वात मोठं अपयश विचारलं असता 15% नागरिकांनी राजकीय स्थैर्य हे मोदी सरकारचं सर्वात मोठं यश असल्याचं म्हटलंय. त्यानंतर 12% नागरिकांनी राम मंदिर, 9% नागरिकांनी विकास, 4% नागरिकांनी ऑपरेशन सिंदूर या विषयाला देखील मोदी सरकारचं यश मानलंय. म्हणजे हिंदुत्व, विकास आणि राष्ट्रवाद हे भाजप आणि पंतप्रधान मोदींची निवडणूक जिंकण्याची त्रिसूत्री असल्याचं दिसतंय. यासोबतच जगभरात लोकशाही देशांमध्ये राजकीय आणि आर्थिक पातळीवर अस्थिरता दिसत असताना मोदींनी मात्र एक स्थिर सरकार चालवून दाखवलंय हेही लोकांना पसंत पडल्याचं यमोटी यांच्या या सर्व्हेमध्ये दिसून येत आहे. आता दुसऱ्या बाजूला अपयशांची चर्चा करायची झाली तर 27% नागरिकांनी बेरोजगारी, 21% नागरिकांनी महागाई आणि 7% नागरिकांनी आर्थिक प्रगती या मुद्द्यावर मोदी सरकारला अपयश आल्याचं म्हटलंय. आता खरं तर महागाई पाहिली तर ती RBIनं जारी केलेल्या मर्यादेमध्येच आहे. दुसऱ्या बाजूला भारत ही जगातील सर्वात वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. गेल्या तिमाहीमध्ये भारताचा GDPच्या वाढीचा दर हा 7.4% राहिला आहे. पुढील वर्षी देखील भारताची अर्थव्यवस्था 6.8 ते 7.2% वाढण्याची शक्यता इकॉनॉमिक सर्व्हेनं वर्तवलेली आहे. त्यामुळं हे मुद्दे निवडणुकीच्या राजकारणात किती महत्त्वाचे ठरतील हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. एकंदरीतच काय तर लोकसभा 2024चा निकाल आणि ऑगस्ट 2025 मधील एमओटीएन सर्व्हेसोबत आत्ताचा आलेल्या सर्व्हेची तुलना केली तर ब्रँड मोदी अजूनही मजबूत स्थितीत आहे असंच दिसतंय. 2024च्या तुलनेत तो अजून मजबूत झालाय असंही यातून म्हणता येतं. या उलट दुसऱ्या बाजूला इंडिया अलायन्स 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्याच स्थितीत आहे किंवा त्यापेक्षा कमजोर झालेली असं दिसतं. काँग्रेस पक्ष देखील 20%च्या मतांच्या पुढे जाऊ शकत नाहीये. जागा देखील 100च्या आतच असल्याचं दिसतंय. अशा स्थितीत येणारे वर्ष हे इंडिया आघाडीसाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण या वर्षात होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपला रोखण्याची संधी इंडिया आघाडीपुढे आहे. आता ते यामध्ये यशस्वी ठरतील का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. यमोटी यांच्या या सर्व्हेबाबत तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला ते नंबर्स पटतात का? तुमची मतं नक्की कळवा आणि राष्ट्रीय घडामोडींचे अपडेट्स मिळवण्यासाठी द पॉलिटिक्सला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.